आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या साधूंच्या मध्ये दोन प्रकारचे साधू असतात. एक वस्त्रांकित साधू असतात आणि दुसरे निर्ग्रंथ साधू असतात, जे जैनांच्या मध्ये असतात. निर्ग्रंथ म्हणजे कुठली गाठ बांधायची नाही वस्त्राची शरीराला, दिगंबर अवस्थेमध्ये राहणारे. आणि ते नेमके कुठे राहतात ते काल परवा कुठेतरी लेख आला होता, मी एका मुलाला वाचायला दिला, की ही मंडळी एरवी बिजनवासात कुठेतरी राहतात वर्षभर. आणि त्याच्यानंतर तिथे ते म्हणजे ज्याला आपण स्पर्धा विविध प्रकारच्या त्यांच्या स्पर्धा असतात त्या साधूंच्या जत्यांच्यामध्ये. आणि ते बरेच साधू हे शस्त्रधारी असतात, वस्त्रधारी नसतात पण शस्त्रधारी असतात. आणि ते आता त्र्यंबकेश्वरला आणि ह्याला सुद्धा जे येतात नाशिकला, तर ते मिरवणुका जे काढतात गंगेवर स्नान केल्यानंतर, नाशिकला गोदावरीला गंगा म्हणतात, स्नान केल्यानंतर त्या हातामध्ये शस्त्र घेऊन ते मिरवतात. वस्त्र नसतं पण शस्त्र असतं असं. आणि त्याच्यावर पुष्कळांनी लिहिले, आमच्या कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे तिथे. आणि मग ते उपभोगवादी झालेले आहेत आणि ते गांजा आणि तंबाखू ओढतच त्यांचं हे काय. नाशिकला एक आमचा पंचवटीमध्ये विभाग असा आहे की ज्या ठिकाणी गांजाच्या गाड्या राजरून जातात आणि तिथे गांजेकस साधू असतात भरलेले. आणि ते त्यांच्या मारामाऱ्या चालतात. म्हणजे आता त्या नदीमध्ये प्रथम स्नान कोणी करायचं, त्याला म्हणायचं स्नानाचा मान. आता मान हा असं दुसऱ्याची मान कापून मिळतो का, असं माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. विचार करणाऱ्याला प्रश्न पडतात, विचार न करणाऱ्यांना प्रश्न पडत नाही. तर हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. ते वारकऱ्यांच्या मध्ये उसणं घेण्याचा प्रयोग आता एका राजनैतिक भूमिकेतनं चाललेला आहे की वारकरी धारकरी, त्या धारकऱ्यांना इकडे आणायचा असा प्रयोग चाललेला आहे. मूळ वारकऱ्यांच्या मध्ये धारकरी नाही आहेत कोणी.